पूज्य अक्कास्वामी वेलणकर लिखित श्रीमद भागवत कथा पुष्पमाला। भगवान मुरलीधरांची कृपा, त्यांची लीला गाण्यासाठी शक्ती बुद्धी त्यांनीच दिली। त्यांच्या चरणी पुष्पमाला अर्पण। अभिवाचन संतोष गोडबोले, जबलपूर। श्रीमद भागवत महात्म्य तथा गोकर्ण महात्म्य। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथम, मुकुंद वैष्णो भगवन् नमस्ते, भगवन् नमस्ते। भारत देश हा ऋषीमुनींचा देश, सतत ज्ञानगंगा वाहणारा देश। ऋषींच्या आश्रमातून ज्ञानदान केले जाई। शौनक ऋषींचा आश्रम मोठा, त्यांचा सुपुत्र शौनक नैमिषारण्यात ज्यांचा सर्वश्रेष्ठ आश्रम होता, त्या आश्रमात सर्वोत्कृष्ट पुराणिक उग्रश्रवा यांचे आगमन झाले। त्यांना सूज्य असे म्हणत असत। शौनकांनी त्यांचे उत्कृष्ट पूजन केले, प्रार्थना केली। सूतजी आपले ज्ञान कोट्यावधी सूर्याप्रमाणे त्या ज्ञानाने अज्ञानाचा अंधार पार लयला जाईल। विवेकी माणसाचे ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य असलेच, पण त्यांची अधिक वाढ कशाने होते? विष्णू भक्त माया मोहापासून दूर कसे राहू शकतात? कलियुगात आसुरी वृत्तीचीच प्रथा अधिक आढळते। त्यांना उत्कृष्ट साधने कोणची सांगावे? देवी संपत्तीने युक्त अशी प्रज्ञा होण्यासाठी काय करावे? चिंतामणी लौकिक सुख देऊ शकतो, कल्पवृक्ष स्वर्गीय संपत्ती देऊ शकेल, परंतु संत परमपदाचीच जोड करून देतात। म्हणून मला असा सुलभ मार्ग सांगावा। शौनकांचा प्रश्न ऐकून सूतजींना आनंद वाटला। हा केवळ एका व्यक्तीच्या उद्धाराचा प्रश्न नव्हता, समाज हिताचा प्रश्न विचारला होता। म्हणून सूतजी प्रेमभावाने म्हणाले, कलियुगात कालसर्पाच्या मुखातून सुटण्याचा मार्ग एकच, भागवत शास्त्राप्रमाणे वागणे। मन शुद्धीकरता हेच सर्वोत्कृष्ट साधन आहे। पण शौनका, मागची काय पुण्याई गाठीत असेस तरच भागवत शास्त्राची प्राप्ती होते। राजा परीक्षिताला भागवत कथा सांगण्याकरिता जेव्हा शुकमुनी आले, तेव्हा स्वर्गातल्या देवांनी काय केले सांगू? येताना अमृत कलश भरून आणले। शुकाचार्यांना वंदन केले, हे अमृत घ्या, त्यांच्या बदल्यात आम्हाला कथामृत द्या। अमृत व भगवत कथा सारख्याच मोलाच्या आहेत का? फक्त अधिकारी लोकांनाच भगवत कथा सांगायच्या का? राजा परीक्षिताचा उद्धार झालेला पाहून ब्रह्मदेवाने एका तराजूत जगातील सर्व साधने एका पारड्यात घातली व दुसऱ्या पारड्यात भागवत कथा घातल्या। साधनांचे पारडे वर उचलले गेले। तेव्हाच सर्व ऋषींनी निष्कर्ष काढला की कलियुगात भागवत पठन व श्रवण फक्त मोठे आहे, श्रेष्ठ आहे। सप्ताहविधीने श्रवण केले तर भक्तिभाव निश्चितच वाढत राहील। ब्रह्मदेवांच्या मुखातून नारदजींना भागवत शास्त्र श्रवण घडले होते, तरी प्रसंग असा आला की सनंदन सनातन व सनतकुमार यांच्याकडून सप्ताह श्रवण विधी ऐकणे भाग पडले। शौनका, तू शांत चित्ताने ऐकत आहेस म्हणून मी तुला सविस्तार सांगतो। शीतलापुरी नावाच्या गावात सनकादिक सत्संगाकरिता आले होते। तेथे
नारदाची व त्यांची भेट झाली. नारदांचे मुख म्लान आढळले म्हणून त्यांना थांबवून सनकाने विचारले, मुने, इतक्या घाईने आपण कुठे जात आहात? चेहरा असा उदास का? द्रव्यहीन मनुष्य दुःखी होतो तसे आपण दुःखी दिसता. काय वरे कारण घडले? मुनींनी सनकादिकांना वंदन केले. नारदजी म्हणाले, सर्व लोकात पृथ्वी उत्तम असे समजून मी भूतलावर आलो. सर्व प्रसिद्ध तीर्थे फिरलो, पण मनाला संतोष होईल अशी शांती कोठे मिळाली नाही. सगळे नाही, सगळे जीव पोट भरण्याचेच मागे लागले आहेत असे आढळले. सत्य, तप, पवित्रता, दयादान कशाचाच माणमूस लागेल. सगळीच पूजा मंदबुद्धी, असत्य भाषण करणारी व स्वार्थी आढळली. साधू संत दिसायला विरक्त, पण स्त्री पुत्राधिकात आसक्त. कोणी योगी सिद्ध ज्ञानी आढळले नाही. कलियुगात सगळीच साधने जळून खाक झाली का? बाजारात अन्नाची विक्री होत आहे. पैसे घेऊन ब्राह्मण वेदपठन करीत आहे. वैश्यांच्या तर सुळसुळाट आढळला. आत्ताच मी फिरत मी यमुनेच्या काठी आलो. तेथे तर एक आश्चर्यच पाहिले. एक तरुण स्त्री रुदन करीत होती. तिच्या मांडीवर मस्तके ठेवून 2 वृद्ध पुरुष झोपलेले पाहिले. ते बेशुद्ध असावेत. ती युवती त्यांना पाणी शिंपून वारा घालून सावध करण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे दुःख निवारण करता आले तर पाहावे म्हणून मी तिच्या जवळ गेलो. त्या युवतीने नतमस्तक होऊन मला हकीकत सांगितली. तिचे नाव भक्तिदेवी. ज्ञान आणि वैराग्य ह्या नावाने दोन मुलगे होते. कालमहिमा म्हणूनच ती अकाली वृद्धासमान दिसत होती. तिचे सांत्वन करायला गंगा, यमुना इत्यादी देवता आल्या तरी तिला सुखशांती प्राप्त होत नव्हती. ती द्रविड देशात उत्पन्न झाली, कर्नाटकात वाढली, महाराष्ट्रात तिचा सन्मान झाला, पण गुजरातेत ती वयोवृद्ध झाल्यागत दिसू लागली. वृंदावनात आल्यावर काहीसे सौंदर्य व तारुण्य तिला प्राप्त झाले, पण तिचे पुत्र निश्चेष्ट होऊन पडले. तिला स्थलांतर करायचे होते, पण पुत्रांना टाकून कशी जाणार? तरुण मुलगे म्हाताऱ्यांसारखे का दिसू लागले हे तिचे दुःखाचे कारण होते. मी मनातच विचार केला आणि भक्ती देवीला म्हणालो, देवी, सध्या कलियुग सुरू आहे. सदाचार व तप नष्टच झाले आहेत. सत्पुरुष दुःखी आहेत, तर दुष्ट माणसे सुखी आढळतात. केवळ धीटनी बुद्धिमान तोच ज्ञानी समजला जातो. लोकांची विषयाबद्दलची प्रीती वाढीला लागली, म्हणून तुझ्या मुलासह तुझे दर्शन व्हायचे कठीण झाले आहेत. भक्तिदेवी म्हणाली, ही सारी चूक राजा परीक्षितांचीच. कलियुगात त्यांच्या हाती चांगल्याच सापडल्या होता. कलिपुरुष त्यांच्या हाती चांगलाच सापडला होता. त्याला नाहीसा का नाही केला? आणि भक्तवत्सल्य अशा भगवंतांना हे आवडते कसे हे भक्ती देवीला समजवून सांगितले. परीक्षित शास्त्र धर्मानेच वागले. मोजक्या जागा कलीला राहण्यासाठी नेमून दिल्या. खरे पाहता भगवान कृष्णाने निर्माण केले. खरं पाहता भगवान कृष्णाचे निर्माण झाले. त्यावेळी कलिपुरुषाने आपले ठाण मांडले. देवी तपाने जे फळ मिळाले ते कलियुगात केवळ नामस्मरणाने मिळाले. जनता कुकर्माने वागत म्हणून सर्व रसहीनता दिसून येते असून काम क्रोध ह्यांची लिडबिडलेली तप करण्याचे ढोंग करताना म्हणून तपस्येतले तेज पण कमी झाले. मनावर ताबा नसल्याने लोभ आणि दंभ वाढीस लागले.
तेव्हाच ध्यानाचे फळ कमी झाले. जास्तीत जास्त प्रज्ञा निर्माण करण्याचा कुशल समजला ज्ञात आहे. देवी कलियुगाचा हा स्वभावच आहे. कोणाला दोष द्यायचा, उगाच शोक करण्यापेक्षा भगवान कृष्णांच्या चरणांचे चिंतन केले तर सगळ्याच दुःखाचा नाश होईल. ज्याने द्रौपदीला दिली साथ, ती का आपल्याला मारिलात? गोपिकांना ज्याने केले सनाथ, तो आपल्याला कसा ठेवील अनाथ? त्यातून तू तर त्यांची आवडती आहेस. सत्ययुगात ध्यानाने व वैराग्याने मोक्षाची प्राप्ती होते. त्रेतायुगात यज्ञादिक कर्माने मोक्षपद मिळते. द्वापरयुगात भगवंतांच्या षोडोपचार विधीने मुक्ती सुलभ होते. पण कलियुगात केवळ भक्तीच मुक्तीचे साधन आहे. भगवंतांची आज्ञा तू विसरलाच का? त्याने तुला भक्तीचे पोषण कर असेच सांगितले नाही का? भगवंताने मुक्तीला तुझी दासी बनवली, ज्ञान वैराग्याला पुत्र बनवले. तू क्रेता द्वापरयुगात आनंदाने वावरलीस, भगवंताची आज्ञा पुरेपूर मानलीस. कलियुगात तुझी दासी मुक्ती क्षीण होऊन लागली, म्हणून तिला वैकुंठात जायला सांगितलेस. तरीसुद्धा केवळ तुझ्या स्मरणाने ती भूलोकात येते, पण त्वरित वैकुंठाला जाते. तुझे पुत्र वृद्धत्व पावले असले तरी तू चिंता करू नकोस. त्यांना नवजीवन मिळेल असा मार्ग मी शोधतो. अगदी ह्या कलियुगातच तुझी घराघरातून स्थापना करतो. भक्तिविषयक महोत्सव लोक आनंदाने करतील, तुला पुन्हा जवळ करतील असा प्रचार माझ्या हातून जर न होईल तर मी भगवंताचा दास नव्हे असेच समज. देवी, ह्या कलियुगात जो भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीहरीचे चिंतन करील तो परमधाम प्राप्त जाईलच. शुद्ध अंतःकरणामुळे त्यांना मृत्यूचे भय वाटणारच नाही. तपाने दानाने सुद्धा भगवंत वश होत नाही. तो केवळ प्रेमस्वरूप भक्तीनेच वश होतो. तरी पण एक खरे आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगात म्हणतात, बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठला आवडी. असेल सत्कर्म साठा पदरी तरीच राहील हृदयी श्रीहरी. देवी, कलियुगात जो भक्तीचा द्रोह करतो ते दुःख सागरात पार बुडून जातात. भक्ताचा कोणी तिरस्कार केला तरी तो भगवंतापासून दूर गेला समज. असे वचन ऐकून भक्तिदेवीला आनंद झाला. तुमच्या हृदयाला मला अखंड धारा मिळो. ती म्हणाली, आता माझा हा पुत्रांना तेवढे शुद्धीवर आणा. तिथे प्रार्थना केली. मी मुलांना कानाशी नारायण 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 नामाचा गजर केला. किंचित त्यांना हलवले. वेदपठन सुरू केल्यावर ते उठले, पण जांभई देत पुन्हा धाड दिशी ते खाली पडले. मला जर खिन्नता वाटली, पण इतक्यात आकाशवाणी झाली, संतांची संगत धर, तुला सत्कर्माची पूर्ण जाणीव होईल. त्या सत्कर्मानेच हा मृत्यूचा आळस व वृद्धत्व दोन्ही जाईल. मला ह्या आकाशवाणीचा बोध होईल, कारण नक्की साधन कोणचे करायचे हे स्पष्ट नव्हते झाले. मी अनेक ठिकाणी गेलो. आकाशवाणीतले गूढ कोणीच उकलून दाखविना. शेवटी बद्रीवनात तप करावे असा निश्चय केला. तपाच्या उद्देशाने ज्ञात होतो तोच तुमची भेट झाली. माझ्या उद्विग्नतेने कारण ज्ञान व वैराग्य ह्यांना नवजीवन कसं प्राप्त होईल. शौनका नारदाची सर्व हकीकत ऐकून सनकजी म्हणाले, देवर्षी, तुम्ही चिंता करू नका. लोक द्रव्ययज्ञ, तपयज्ञ, योगयज्ञ व ज्ञानयज्ञ करतात, परंतु त्यामुळे सर्वाधिक संपत्ती प्राप्त होते. मुक्तिदायक सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवत पारायण.
भागवतातील एकेका शब्दांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्यांची पुष्टी मिळते. भागवत श्रवणाने कलियुगातील सर्वही दोष नष्ट होतात. मुळांचे द्वारेच वृक्ष रस सेवन करतो. मुळाचे द्वारेच वृक्ष रस सेवन करतो. फळ येईपर्यंत फुले, पाने सर्वात रस असला तरी फळांच्या रूपाने तो रस एकवटून झाडापासून वेगळा होतो, तेव्हाच त्याचा आस्वाद घेता येतो. दुधातच तूप असते, तरी दुधावर संस्कार करून तूप वेगळे काढले तरच तूप स्निग्धपणा प्रतीतीला येतो. तसाच भगवत कथा हे गोड आस्वाद देणारे देवाचेच सार समग्या. भगवंताचे पारायण ऐकवले की मुले नक्की सावध होतील. नारदजींना ही भागवत कथा कोठे, किती दिवस, कशी करावी याबद्दल प्रश्न केला. सनकजींनी सांगितले, मुने, हरिद्वाराजवळ गंगा किनारी आनंद घाट ह्या नावाचा घाट आहे. तेथे रम्य वनश्री आहे. साधू सिद्ध तेथे उपासना करतात. तेथे ज्ञानयज्ञ केल्याने भक्तिदेवी मुलांच्या सह येईल. तिथेच तरुण होईल. ते तिघेची चिरतरुण होतील. सनकादिकासह नारद मुनी गंगा किनारी आले. ऋषीमुनी देवगण आलेच आहेत, पण नद्या, सरोवरे सगुण रूप धारण करून कथा श्रवणासाठी आल्या. नारदजींनी सनकजींची पूजा केली, उच्चासन दिले. सनकजींनी भागवत शास्त्र महती सांगायला सुरुवात केली. श्री सनक मुनींनी राजा परीक्षितीला ऐकवलेले भागवत शास्त्र परमपवित्र आहे. स्कंद 12 आहेत. श्लोक 18,000 आहेत. मुळात भागवताचे श्लोक 4च आहेत. त्यावर श्री व्यासजींनी टीका रचली. ते हे भागवत नव्हे, श्रीमद भागवत. भागवत शास्त्र श्रवणाने मुक्ती सुलभ होते. अर्थासह भागवत पठन केल्याने मनुष्य पापमुक्त होतो. सोन्याच्या सिंहासनावर भागवत ग्रंथ, तोही हस्तलिखित ठेवून पूजा करून परमभक्ताला दान दिल्याने सायुज्यता प्राप्त होते. मागील काही जन्मांची पुण्याई गाठीत असेल तरच भागवत पारायण करावेसे वाटते. भागवत श्रवणाने पापात्मा पुण्यात्मा होतो. वास्तविक याला दिवस मासांचे बंधनच नाही, पण कलियुगात चित्तवृत्तींना आवरून धरणे कठीण आहे. म्हणून 7 दिवसांचे बंधन आपण पाळतो. 7 दिवस मनुष्य प्रयत्नाने नियमबद्ध राहू शकतो. पुण्यकर्माने आचरण करू शकतो. ब्रह्मचर्य व्रताचे पालन होऊ शकते. तपाने, योगाने, नानाविध साधनाने जे फळ मिळते ते सर्व एका सप्ताह श्रवणाने मिळते. कारण भगवान श्रीकृष्णाचा अवतार समाप्त होण्याचा काळ जवळ आला तेव्हा परमभक्त उद्धवाने शंका विचारली होती. कलीचा जोर वाढला की दुष्टांचा प्रभाव वाढेल. दुष्ट प्रवृत्तीचे लोक सृष्टींना त्राही भगवान करून सोडतील. सर्वत्र अधर्मच माजेल. मग अशा वेळी भक्तांचे रक्षण कोण करील? ह्या सच्च्या शंका विचारात घेऊन भगवंताने आपली शक्ती श्रीमद भागवत घातली. भागवत म्हणजे शब्दमूर्ती कृष्णच. त्यांच्या केवल दर्शनाने, श्रवणाने, पठनाने पापांचे डोंगर विरून जातात. दुःख, दारिद्र्य व दुर्भाग्य यांना हद्दीपार करण्याचा हा धर्म आहे. मोठमोठ्या योग्यांना सुद्धा माया तरायची कठीण, पण या ग्रंथाच्या पठनाने, श्रवणाने मायाचा मागमूसच नाहीसा होतो. सनकजींचे मुखातून मधुरवाणी श्रवण होती, स्तवत होती.
कथा गंगा अथांग वाहत होती. सारे श्रोते आनंद सागरात डुबत होते. तोच काय आश्चर्य. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते. असा घोष करीत तरुण स्त्री आपल्या 2 मुलासह नाचत नाचत तिथे आली. क्षणभर नारदजींना पण विस्मय झाला. भक्तिदेवी प्रसन्न होऊन म्हणाली, भागवत कथारूप अमृतांच्या सिंचनाने मी तर प्रसन्न झालेच, पण मी माझी मुले निस्तेष्ट झालेली पुष्ट झाली. हा माझा आनंद कायम टिकावा ह्यासाठी आता मी कोठे राहू मला सांगा. सनकजी चटकन म्हणाले, विष्णू भक्तांच्या हृदयात तुझी वस्ती कायम असो देवी. तुझ्या मुलेच भगवान स्वरूपाचे दर्शन होते, अनन्य प्रेम उत्पन्न होते. जन्ममृत्यू हे चक्र तुझ्यामुळे नष्ट होते. कलीचा प्रभाव तुझ्यावर जराही पडणार नाही. ज्यांच्या हृदयात भक्तीने प्रवेश केला तो त्रिभुवनाचे राज्य तर सोडाच, पूर्ण मुक्तीची सुद्धा इच्छा करीत नाही. भक्तिरूप प्रेमसूत्राने भगवंत बांधला जातो, वैकुंठ सोडतो, भक्ताचा दास होतो, हरेक काम सगुण रूप घेऊन करतो. श्रीमद भागवत हा एक भगवंताचा अवतारच. ह्याच्या श्रवण पठनाने काय होते म्हणण्यापेक्षा काय होत नाही ह्याचे उत्तरच नाही. शौनक मुने असा भक्तीचा परमोल्लास ओसळून वाहत होता. तेथे भगवान प्रगटले. मग तर जय जयकाराने आकाश निदादले. घरदाराची तर राहोच, पण देहाची सुद्धा शुद्ध राहिली नाही. सगळेच तन्मय झाले. नारद मुनींची तटस्थता पाहून सनकजी म्हणाले, मुने हा भागवत कथा श्रवणाने पापांची प्रवृत्ती नष्ट होते. अत्यंत दुष्ट ते सन्मार्गाला लागतात. कामपारायण ते कामातील होतात. असत्यवादी सत्याचा मार्ग अवलंबितात. यांच्या खात्रीसाठी एक पुरातन इतिहास सांगतात. तृणभद्रा नदीच्या काठी एक सुंदर नगर होते. सर्वही नागरिक धर्मपारायण होते. सत्कर्माचरणा हा सगळ्यांना समान धर्म होता. त्याच गावात आत्मदेव ह्या नावाचा ब्राह्मण राहत होता. वेदपठणाचे तेज त्याच्या मुखावर झळकत होते. आर्थिकदृष्ट्या सीवान होता. कथा पुराण सांगून भिक्षादेही वृत्तीने वागत होता. त्याची स्त्री धुंधुली सुंदर होती. कुलीन घराण्यातली होती, पण ती वृत्ती असमाधानी होती. आपले तेच खरे हा तिचा स्वभाव होता. दुसऱ्यांचे दोष बघण्यात व बोलण्यात ती फार फटाईत होती. गृहलक्ष्मी ह्या नात्याने अत्यंत नीटनेटकी प्रपंच करणारी होती. दानधर्म विपुल घडत असे, पण तोंडाळ होती. सगळा संसार सुखाचा होता. न्यून एकच होते, संतान नाही. ब्राह्मण फार उद्विल झाला. घराचा त्याग केला, देहाचा पण करावा असा वैतागला. तृणभद्रा नदी तटावर आला. पाणी प्याला. मनातले दुःख कोणाजवळ सांगणार. अश्रूंना वाट मोकळी झाली. नदीच्या पात्राकडे एक टक बघत होता. इतक्यात एक संन्यासी पण तेथे आला. त्याने हृदयतेने आत्मदेवाची चौकशी केली. चौकशी अंती कळले, आत्मदेवाला पुत्रप्राप्ती नाही. हेच मोठे दुःख आहे. यज्ञ करतो पण निपुत्रिक म्हणून देवता प्रगट होत नाहीत. पितरांचे श्राद्ध पक्षातील करतो, पण अश्रूंच्या पुरामुळे
पितर संतुष्ट होत नाही. दान धर्म करतो, पण हा निपुत्रिक ब्राह्मण म्हणून लोक उंगली निर्देश करतात. देव कसे खडतर, गाय पाळली ती बांझच, झाड लावले तरी ते फळाचंच नाही. शेवटी वैतागून सर्व दुःखाचा शेवट तो देहनाशाने करणार होता. संन्यासी प्रेमभावाने म्हणाले, आत्मदेवा, आता अनाचार करू नकोस. विवेक जागा कर. पुत्र हे सुखाचे साधन नाही. राजा सगराला राजा अंगाला पुत्रमुळेच दुःख भोगावे लागले. तुझ्या देवात मूळ नाही तरी शोक करू नकोस. संन्यस्त वृत्तीने वाग, त्यातच खरे सुख आहे. पण आत्मदेवाने हट्टच धरला. शेवटी संन्यासाने एक फळ दिले. भूदेव, हे फळ तुझ्या स्त्रीला खाण्यास दे. मात्र 1 वर्ष तिने सत्य, शुद्धता, पवित्रता राखणे, दया करणे, दान करणे हा नियम पाळावा. दिवसापासून एकदाच भोजन करावे. अशी व्रतस्थ राहिल्यास होणारे बालक शुद्ध स्वभावाचे होईल. आत्मदेव, अन्यथा तो पुत्र. संन्यासी हे बोलतच आहेत तोपर्यंत फळ घेऊन आत्मदेव नमस्कार करून घरी परतला. स्त्रीला ते फळ दिले. आपण आनंदाने आपल्या उद्योगाला लागला. धुंदलीला आनंद व्हायच्या ऐवजी दुःखच झाले. आपल्या बहिणीला म्हणाली, हे नक्कीच कटकट, मी फळ खाणार नाही. हे गर्भ राहिलं तरी किती दुःख भोगावे लागेल. खाणे पिणे जाणार नाही. प्रसूती ठीक झाली तर बरे, आणि प्रसूती वेदनेने मीच मेले तर, समज्ञा मी शक्तिहीन झाले तर, नणंद घरचा सगळा कारभार हाती घेईल. आता काय करू? धुंदुलीची बहीण गरीब कुटुंबात नांदत होती. तिला पैशाची गरज होती. मुले पण भरपूर होती. तिने आपला होणारा मुलगा देण्याचे कबूल केले. मात्र तोपर्यंत धुंदुलीने गरोदर असल्याचे ढोंग मात्र करायला हवे होते. वर्षभर खोटे बोलणे आहेत, अशुद्ध विचारांची जोपासना, पतीशी अन्यायाचे वर्तन, ह्याचे फळ काय मिळाले? दोघा बहिणींनी एक विचार केला. फळ गाईला खायला दिले. योग्य काळी बहीण प्रसूत झाली. मुलगा झाला. तो धुंदुलीला दिला व त्याचे पालनपोषण दाई ह्या नात्याने बहीणच करू लागली. मुलाचे नाव धुंदुकारी ठेवले. आश्चर्य असे की त्याच दरम्यान आत्मदेवांच्या गोठ्यातील गाय व्याली. तिला मनुष्याकार पुत्र झाला. सुंदर, धुष्टपुष्ट, तेजस्वी दिसत होता. आत्मदेवता अधिकच आनंद झाला. फक्त त्याचे कान गाईच्या कानासारखे होते म्हणून त्याचे नाव गोकर्ण ठेवले. दोन्ही मुले वर्षाला वाढू लागली. गोकर्ण शहाणा, विचारी, सद्वर्तीने निघाला. धुंदुकारी अत्यंत कपटी व दुष्ट आचरण करणारा झाला. एक सुंदर शांत तर दुसरा भयंकर तापट. गोकर्ण सर्वांशी प्रेमाने वागे. धुंदुकारी लोकांना पीडा देऊन त्राही भगवान करून सोडे. कोणाचा आनंद मानावा, कोणाचे दुःख मानावे. उपनयन संस्कार होऊनही धुंदुकावरील काहीच परिणाम झाले नाही. एक दिवस गोकर्ण आत्मदेवाला म्हणाला, पिताजी, तुम्ही दुःख का करता? खरे सुख कशात आहे? हा माझा मुलगा, हा विचारच सोडून द्या. विरक्त व्हावे, एकांतात हरिचिंतन करावे. जीवाचे खरे सार्थक ह्यातच आहे. हे शरीर नाश पावण्याआधीच मुक्तीचा मार्ग स्वीकारावा. तीर्थक्षेत्री वास, भिक्षादेहीचा घास, घडेल संतपदांची सेवा, तर मिळेल मुक्तीचा मेवा. मुखाने भगवंतांचे कीर्तन, अंतःकरणात त्याचेच चिंतन बस. मी तर ठरवलंय, घरादाराचा मी माझेचा त्याग करायचा व वनात जायचे. पिताजी,
चांगलेच प्रभावित झाले. आत्मदेव वनात गेला. नित्यनियमाने दशम स्कंधाचा पाठ करून तो गोलोकाला जाऊन पोहोचला. गोकर्ण तीर्थयात्रा करीत, भगवत पूजन कीर्तन करीत आनंदाने काल घालवित होता. धुंदुकारीला घर अनासायच मोकळे झाले. त्याने मातेला मारझोड करून मातेजवळ पैसे मागितले. सारे धन व्यसनपायी संपले, काय देणार त्याला. धुंदुकारीने मातेला छळले, विहिरीत ढकलून दिले. मातू हत्येचे पाप लागले. 4 वेश्या घरात आणून ठेवल्या. त्यांच्या उदरभरणाकरता चोऱ्या करू लागला, खूनही पाडू लागला. धन तर खूप साठले, पण तेथे राहणे धोका आहे हे वेश्यांनी जाणले. एक दिवस धुंदुकारी बरीच कमाई करून आला. चौघींनी त्याला गोड बोलून मजघरात अंधांच्या जागी वाजेवर विश्रांती घ्यायला सांगितले. हातपाय बाजेला बांधून टाकले. निखारे फुलवले. तोंडावर डोक्यावर एक निखारा ठेवून त्याचाच प्राण घेतला. खड्डा खणून त्यात प्रेत पुरले. चौघांनी पोबारा केला. धुंदुकारीच वासना अडकली. वासनेचे कारागृह हे जबरदस्त कारागृह आहे. शेवटी गती चांगली न मिळता धुंदुकारी पिशाच्य योनीत गेला. तहान भूक शमत नसे त्याला. खूप पीडा होऊ लागली. धुंदुकारीच्या मृत्यूची बातमी गोकर्णाला पण कळली. त्याने गयेला श्राद्ध केले, पण पिशाच्य योनीतून सुटका कशी होणार. थोडकं का पाप होतं. पापाचे डोंगरच डोंगर. गोकर्ण आपल्या जन्मगावी आला. पिताजींच्या वाड्यात उतरला. लोकांनी तो वाडा त्याज्यच मानला होता. सर्वांना पिशाच्यांचे भय वाटे. गोकर्ण रात्री झोपला तेव्हा पिशाच्याने वेगवेगळ्या रूपात त्याला भिवविण्याचा प्रयत्न केला, पण गोकर्ण डगमगला नाही. उलट त्यांनी चौकशी केली. पिशाच्य रूप धुंदुकारी बोलूनही शकत नव्हता. त्याने खुणातील सांगायचा प्रयत्न केला. हे योनीतून आपल्याला सोडवावे म्हणून प्रार्थना केली. आता त्याला पापस्ताप होऊ लागला. पिंडदान करून सुद्धा उपयोग झाला नाही, म्हणून काय करावे. गोकर्ण विचार करू लागला. सूर्यनारायणाची आज्ञा काय होते पाहू, असा विचार मनात येऊन गोकर्ण प्रातःकाळी स्नानास नदीवर गेला. सूर्यपूजन केले, अर्घ दिले, प्रार्थना केली. आकाशवाणी झाली, भागवत सप्ताह पारायण कर. भागवत श्रवणाने पिशाच्याचा उद्धार जरूर होईल. गोकर्णाने भागवत पारायणाचा संकल्प सर्वांना सांगितला. जागा स्वच्छ झाली. श्रोते जमले. गोकर्ण व्यासपीठावर बसून भागवत कथा सांगू लागला. पिशाच्य बाबूंच्या बेटातील एका बाबूल शिरून कथा ऐकू लागला. पहिले दिवशी संध्याकाळी कथा संपली तेव्हा कडकड असा आवाज सर्वांनीच ऐकला, पण कोणाचा काही तर्क चालेना. याप्रमाणे रोजच एक कांड चिरत होते. 7व्या दिवशी 7वे कांड चिरले गेले. जरा मोठा आवाज झाला. दिव्य रूपात धुंदुकारी बाहेर आला. त्याने गोकर्णाला दंडवत नमस्कार घातला. बंधो, तू माझ्यावर कृपा केलीस. मला प्रेत योनीतून सोडविलेस. धन्य तो भगवत, धन्य तुझी. तू माझी कथा ऐकविलीस. तू मला कथा ऐकविलीस. मी मुक्त झालो. मला आता निरोप दे. सर्वही लोकांना हा काय प्रकार असे काही कळेना. गोकर्णाने नम्रतापूर्वक सांगितले. हा मुक्त झाला. हा मुक्त झाला. गंधर्व लोकात चालला. तो माझा बंधू धुंदुकारी. देवशात लहान मोठी अनेकानेक
पापकर्म केली म्हणून पिशाच योनीत गेला होता. लोक हो हा माझा महिमा नव्हे, भागवताचाच महिमा. भगवताच्या कथा श्रवणाने त्याची पापे जळून खाक झाली. त्याला दिव्यता प्राप्त झाली. पूर्ण मुक्त नाही तरी दिव्य लोकात गेला. तुझ्या पहिलेच भागवत श्रवणाने दोष नष्ट होतात. मनुष्य नष्ट होण्याच्या शरीराला पुष्ट करण्यासाठी कष्ट करतो, पण दुष्ट वासना त्याला टाकतात. मृत्यू समयाला जी वासना उद्भवते त्याचप्रमाणे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. खरा तर जीव मुक्तच, पण नष्ट वासनेच्या पायात बद्ध होतो. शरीर केव्हा तरी पडणारच. जाळले तर राख होते, पुरले तर माती होते, तसेच फेकून दिले तर कोल्हे, लांडगे, गिधाडे खातात. शेवटी रूपांतर विष्ठेत. म्हणून नाश पावणाऱ्या शरीरावर आलोनात प्रेम करून पुन्हा पुन्हा संसारात पडण्यापेक्षा या शरीराच्या साह्याने भगवंताची प्राप्ती का न करून घ्यावी. कलियुगात सगळ्यात सोपा मार्ग भगवत कथारूप तीर्थात स्नान करणे. भ्रमात सापडून विषयाच्या अधीन झाल्यामुळे मनुष्य फसतो. विष्णू दूतांनी आणलेल्या विमानात धुंदकारी चढला. गोकर्णाने विष्णू दूतांना नमस्कार करून मुद्दाम विचारले, विष्णू दूत हो, हे मोठे मोठे ज्ञानकार श्रोते बहुसंख्यक येते आहेत, ह्यांच्याकरिता खूप विमाने का नाही आणलीत? विष्णुदूत म्हणाले, मान्यवर, आपले म्हणणे ठीक आहे, पण सर्वांचे श्रवण सारखे झालेले नाही. जसे श्रवण तसे फळ. धुंदुकारी पिशाच्च योनीत असल्याने श्रवण काळात निराहार होता. एकाग्र चित्ताने श्रवण घडत होते. रात्रभर त्याचे मनन चाले, त्यामुळे त्याला निधिध्यास लागला. ज्ञान गूढ झाले. श्रवण खूप केले, पण ज्ञान दृढ झाले नाही तर काय उपयोग? एकाग्र चित्त न होता केलेले श्रवण फुकट. मंत्रांची शंका आली तर केलेला जप व्यर्थच. मनाचे दोष शोधून काढून त्यावर विजय मिळवणे हेच खरे. श्रवणाचे फळ सर्वसामान्य श्रोते श्रवणाचेच मनन करू शकत नाहीत. श्रवण केलेले आचरणात आणता आले नाही तर वेळ माया घालवणेच नव्हे का? गोकर्णजी, तुमच्या बाबतीत बोलायचे तर स्वतः भगवानच आपल्याला गोलोकात घेऊन जातील. गोकर्णाला वंदन करून जय जयकार करीत विष्णुदूत गेले. गोकर्णाने लोकग्रहास्तव पुन्हा श्रावण महिन्यात भागवत सप्ताह केला. समाप्तीचे दिवशीचे काय गंमत झाले. अनेक विमाने तिथे आली. बऱ्याच ख्यातनाम भक्तासह भगवंतच तेथे हजर झाले. जय जयकाराने वातावरण भरून गेले. भगवंताने आनंदाचे भरात आपला शंख जोरजोराने वाजवला. गोकर्णाला कडकडून मिठी मारली. बघता गोकर्ण आणि भगवंत ओळखताच येईना इतके एकरूप झाले. एका क्षणात सर्व श्रोते पीतांबर परिधान केलेले व किरीट कुंडले घातलेले दिसू लागले. सत्कार करून सर्वांना विमानात बसवले. सर्वही गोलोकात जाऊन पोहोचले. शौनका, असा आहे भागवताचा महिमा. श्रद्धेने श्रवण करणाऱ्यांचे पाप तर नष्ट होतातच, शिवाय उद्धार होतो. नित्यपाठ केले तर मुक्तीच मिळते. श्राद्ध समयाला भागवत सप्ताह केला तर पितृगणांची तृप्ती होते. शौनक हो, सनकाजींनी नारद मुनींना सप्ताह श्रवण पद्धती पण सांगितली. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष हे 6 महिने श्रवणाला फार चांगले. सुरुवातीचेच दिवशी कुयोग
नसावा. शुभ मुहूर्त पाहून सुरुवात करावी. सप्ताह श्रवणासाठी बऱ्याच लोकांना आमंत्रणे द्यावीत. कोणत्याही तीर्थक्षेत्री, वनात, मंदिरात किंवा आपल्या घरात सप्ताह केला तर चालतो. वक्त्याकरता उंच सिंहासन तयार करणे, केळीच्या खांब्यांनी ते सुशोभित करणे, विरक्त अशा 7 ब्राह्मणांना बोलवावे. त्यांना उच्चासने द्यावीत. पूर्व व उत्तर ही दिशा उत्तम. त्या दिशेकडे वक्त्यांचे तोंड असावे. वक्त्यांने क्षौर करून स्नानाने शुद्ध व्हावे. हे गणपती पूजन, श्रीहरींचे पूजन, कलश पूजन करावे. भगवंत ग्रंथांची पूजा करावी. श्रीफळ घेऊन भगवंतांची प्रार्थना करावी. वक्त्यांची पूजा करावी. वस्त्र पात्रादिके देऊन त्यांना प्रसन्न करून घ्यावे. कथा सांगण्याबद्दल प्रार्थना करावी. वक्ता उत्तम असेल तर सूर्योदयापासून मध्यांतापर्यंत कथा सांगावी. मध्यांतात 2 तास थांबावे. तेव्हा व्यर्थ गप्पा मारू नयेत. पुन्हा संध्याकाळपर्यंत कथा सांगावी. मितहार करावा. देहधर्म रोखता आला पाहिजे. 7 दिवस श्रवण चालू असे तोपर्यंत ब्रह्मचार्य व्रताचे पालन करावे. कथा वाचल्याने अपवित्र व्यक्तींशी बोलू नये. कथा वाचणाऱ्याने अपवित्र व्यक्तींशी बोलू नये. भगवत कथा अत्युत्तम असून कोट्यावधी यज्ञाचे फळ सहज मिळते. सप्ताह समाप्तीला भागवत ग्रंथाची व वक्त्यांची पूजन करून त्यांना यथाशक्ती मानधन द्यावे. शेवटी गीतापाठ करावा. धन अधिक असेल तर हवनही करतात. सोन्याच्या सिंहासनासह भगवत ग्रंथ स्वच्छील ब्राह्मणाला दान द्यावे. सुग्रास भोजन घालून दक्षिणा द्यावी. शौनक हो, व्यासांनी भागवताची रचना केली. स्कंद 12 असून श्लोक 18,000 आहेत. ह्यात निष्काम व निष्कपट परमधर्माचेच निरूपण आहे. भगवंताच्या नानाविध अवतार कथा आहेत. त्यांना श्रवणाने 3ही तप शांत होतात. त्याच्या श्रवणाने 3ही तप शांत होतात. भक्तियुक्त अंतःकरणाने श्रवण केल्यास मुक्ती अगदी हमखास मिळते. असे सूत शौनकाशी बोलत आहेत. तोच प्रल्हादी, बली, उद्धव, अर्जुन ह्यासह श्रीहरी तेथे अवतीर्ण झाला. नामसंकीर्तन सुरू झाले. सर्वही देव तिथे आले. नामसंकीर्तनाला रंग चढला. शौनकाने पटकन भगवंताला वंदन करून वर मागितला. जेथे तुझी कथा चालू होतील तेथे तू असाच प्रगट होत जा. भगवंताने तथास्तु असे म्हणताच जय जयकार झाला. गोपाळ कृष्ण महाराज की जय.